सर्गस्य नेतारम् भेत्तारं कर्मभूभृताम् ज्ञातारं विश्वतत्त्वानां वंदे तत् गुणलब्धये। अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांक श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। कर्म विश्लेषण आपण बघतो आहे आणि 6 कर्मांच्या प्रकृती आमच्या पाहून झालेल्या आहे। नाम कर्माच्या प्रकृती आम्ही बघतो आहे आणि अंतराय कर्म आमचं अजून शिल्लक आहे। मोहनीय कर्माचा स्वभाव हा मद्यपीनी प्राशन केलेल्या दारूप्रमाणे असणार आहे। म्हणजे तो जसा दारू पिऊन उन्मत्त बनतो त्याप्रमाणे मोहनीय कर्माची नशा ही जीवनामध्ये व्यक्तीला उन्मत्त करते, खऱ्या खोट्याचा निर्णय करू देत नाही। ज्ञानावरण कर्म पडद्याप्रमाणे सांगितलेलं आहे। झिरमिरीत पडदा की थोडंफार तर दिसत आहे पण थोड्या फार प्रमाणामध्ये स्पष्टता पण नाही, असं हे ज्ञानावरण कर्म। या ज्ञानावरण कर्मामध्ये घातीय कर्माचा हा भेद आहे। यामध्ये ज्ञानावरण कर्मामध्ये सर्व घाती स्पर्धक आहे आणि देशघाती पण स्पर्धक आहे। जेव्हा देशघातीचा उदय असतो त्या उदयामध्ये आम्हाला ज्ञानाची कमतरता आहे आणि जेवढा क्षयोक्षम आहे त्यांनी ज्ञानाची प्राप्ती आहे। दर्शनावरण कर्माचं कार्य द्वारपालाप्रमाणे आहे। द्वारपाल जसा राजाची भेट होऊ देत नाही त्याप्रमाणे हे अवलोकन करण्यामध्ये आमची हीनता प्रकट करतं, असं हे दर्शनावरण कर्म। नंतर आयु कर्म किंवा पहिल्यांदा पाहिलं वेदनीय कर्म। जसं मधानी लिप्त असलेली तलवार आहे, मध आहे त्याला लागलेला, थोडाफार सुखाचा आभास होतो आहे पण शेवटी जिभेवर ठेवली तर जीभ जशी कटणार आहे त्याप्रमाणे हे अंततो गत्वा दुःखालाच कारणीभूत असणार, असं हे वेदनीय कर्माचा स्वभाव सांगितला। नंतर पाहला आपण स्वभाव आयु जशी जीवाला अडकवून टाकते भवामध्ये, ही त्याचा स्वभाव हा एखाद्या ठोकळ्यामध्ये जखडलेल्या व्यक्तीप्रमाणे आहे। नंतर नामकर्म गोत्रकर्माचा स्वभाव कुंभकार जसे लहान मोठे मडके बनवतो त्याप्रमाणे व्यक्तींमध्ये किंवा तिर्यंच गतीतील जीवांमध्ये सगळ्या गतीतील जीवांना गोत्रकर्माचा उदय आहे। त्यामुळे उच्च नीचता असणं, काही श्रेष्ठ काही कनिष्ठ अशा प्रकारचा हा स्वभाव गोत्रकर्माचा आहे। नामकर्माचा स्वभाव हा चित्रकाराप्रमाणे आहे। चित्रकार जसा नानाविध चित्र काढतो त्याप्रमाणे नाम कर्म नानाविध संरचना करतो आणि त्याचं चित्र तर असं आहे की एका व्यक्तीसारखं दुसरी व्यक्ती नाही। सगळ्यांची ठेवण जरी सारखी वाटत असली तरी प्रत्येकाची वेगवेगळी काहीतरी आयडेंटिटी स्वतःची अशी आहे। जुळे आहे व्यक्ती त्यांच्यामध्ये देखील थोडीफार वेगळेपणा, थोडाफार साधर्म्य असा त्या ठिकाणी नामकर्माचा इतका असा स्वभाव आहे। आणि याच्यामध्ये आम्ही बघितलं नामकर्मामध्ये गती, जाती, शरीर, अंगोपांग, निर्माण, नंतर बंधन, संघात। बंधनामध्ये औदारिका शरीराला बंधन प्राप्त करतो आणि संघात मध्ये वरून पूर्ण मुलायमता प्रदान करतो, जणू काही लेप करतो, अशा प्रकारे संघात नामकर्म। नंतर संस्थान पाहिलं, या शरीराला काही ना काही आकार अवश्यपणे आहे। काही आकार सुडौल आहे, काही कुरूप आहे। वेगवेगळ्या आकारांमध्ये आम्हाला ही सगळी जीव राशी दिसते। एकही जीव असा सुटला नाही संसारी की ज्या ठिकाणी संस्थान नामकर्माचा उदय नाही आहे। हा झाड असेल तर त्यालाही संस्थान नामकर्माचा उदय आहे। पृथ्वी, पाणी, अग्नी सगळ्यांना संस्थान नामकर्माचा उदय आहे। नारकी, देव सगळ्यांना एकही जीव याच्यामधून सुटलेला नाही, असं हे 6 मध्ये संस्थान नामकर्म आम्ही विभक्त केलं। नंतर पाहिलं संवहन नामकर्म। संवहन हाडांचं वगैरे जे बळकटी आहे याला आम्ही संवहन, हाडांची रचना
म्हणजे हाड, खीळ आणि वरचं वेष्टन 3 तऱ्हेचे. आणि 3 तऱ्हेचे जिथे पूर्ण वज्राचं आहे ते वज्र ऋषभ नाराचं. 2 ज्याच्यामधले वज्राचे आहे ते नाराचं, नंतर अर्धनाराचं, नंतर किलीट, नाराचं, अर्धनाराचं, किलीट आणि असंप्राप्ता स्पृस्फाटिका. संवहन, संवहनाचं फार मोठं योगदान हे मोक्ष मार्गामध्ये आहे. मोक्ष मार्ग हा त्याशिवाय आम्हाला त्या गतीमध्ये, त्या आयुमध्ये प्राप्त होत नाही. उत्कृष्ट संवहन नसेल आणि तेही वज्र ऋषभ नाराचं, तरच हा जीव मोक्षाला जाऊ शकतो. 3 शुभ संवहनाचा उदय असेल तर हा श्रेणी चढू शकतो. आणि आजच्या काळात आम्हाला वरची 3 शुभ संवहन पण नाही, आणि म्हणून हा जीव 7व्या गुणस्थानाच्या समोर जाऊ शकत नाही. आणि काही वेळेला तर हे सगळं असं शिरा वगैरे स्नायूंनी बांधलेलं बंधन आहे की अत्यंत नाजूक असं हे बंधन आहे, आणि कुठेही पाय घसरला तरीही फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. अशा तऱ्हेने हा संवहन नामकर्माचा उदय आहे. मग प्रश्न आमच्या मनात असा येऊ शकतो की संवहन नामकर्माचा उदय बदलू शकतो का? तर हा बदलत नाही. जे पहिलेपासून आमचं संवहन आहे तेच संवहन आमच्या आयुष्याच्या अंतीपर्यंत राहणार आहे. आम्ही जे संवहन घेऊन जन्माला आलो आहे तेच संवहन आमचं आयुष्याच्या शेवटपर्यंत असणार आहे. नंतरच आपल्याला कर्म बघायचंय ते स्पर्श नाम कर्म. की या स्पर्श नाम कर्माचा उदय असताना शरीरामध्ये स्पर्श उत्पन्न होतो. शरीर हे पौद्गलिक आहे आणि पुद्गलाचा तर तो गुणधर्मच आहे, स्पर्श रस गंध वर्ण, आणि ह्या विशिष्ट जीवाशी संबंध आहे. आणि त्यामुळे आमच्या या शरीरामध्ये स्पर्श निर्माण होतो. स्पर्श जसा याचे 8 भेद, जे आपण स्पर्श गुणाचे 8 भेद लावतो तेच 8 भेद इथे पण लावायचे. कुणा एखाद्या व्यक्तीच्या शरीराचा स्पर्श अत्यंत मृदू असतो. छोटं बालक पाहिलं आपण तर अत्यंत मृदू स्पर्श असतो, आणि ते जसजसं वय उलटून गेलं, म्हातारपण आलं, स्पर्श हा कडक होत जातो, वृक्ष होत जातो, त्याच्यातला स्निग्धांश संपला जातो. अशा तऱ्हेचं स्थित्यंतर या स्पर्श गुणाच्या माध्यमातून होत असतं. आम्ही कधी कधी म्हणतो की हाडातलं आता ग्रीस संपून गेलाय, घुटण्यामधलं ग्रीस संपून गेलेला आहे. तर अशा तऱ्हेचा स्निग्धपणा हा कोणाचं काम आहे? स्पर्श गुणाचं काम आहे. या स्पर्श गुणाचं त्या ठिकाणी वेगळं परिणमन, वृक्षरूप परिणमन दिसतं आहे. जो पहिल्यांदा स्निग्धरूप परिणमन होतं ते आता वृक्षरूप झालेलं आहे. किंवा पहिल्यांदा शरीराचा जो मृदू स्पर्श होता तो आता वृक्ष किंवा कठीण रूपाचा झालेला आहे. असं हे स्पर्श नाम कर्म. आणि हेही कशाने ठरलेलं आहे? म्हातारपणात असं होतं म्हणजे काय झालं? तशा प्रकारच्या कर्माचा तिथे उदय आता सुरू आहे, हे लक्षात घ्यायचं. कर्माच्या उदयाशिवाय हे होणं नाही. आणि बाह्यतः तदनुकूल सामग्रीची उपलब्धता, जसं आम्ही पायाला तेल लावलं किंवा अजून काही केलं तर हा स्निग्धांश वाढू शकतो. आणि तिकडे त्याच वेळेला त्या परमाणूंचे अविभाग प्रतिच्छेद वाढलेले असतील, असा हा निमित्त नैमित्तिक संबंध आहे. लक्षात घ्यायचं. निमित्त नैमित्तिक संबंध कसा आहे? आमच्याही कर्माचा उदय तशा प्रकारचा सुरू आहे, आणि तिकडे त्यावर आम्ही अनुकूल असलेली क्रिया, बाह्य क्रिया पण करतो आहे. आणि दोहोंचा निमित्त नैमित्तिक संबंध साधून आमच्या याच्यामध्ये बदल देखील दिसतो आहे. आम्हाला वाटतं की माझ्या केल्यामुळे बदल झाला, हे तर एक आहे कारण, बाह्य कारण, पण अंतरंग निमित्त कारण असणार आहे की त्यावेळेला आमच्या त्या गुणांचं परिणमन, त्याचा उदय जो आहे तो तशा प्रकारचा झालेला आहे. स्पर्श गुणाच्या बाबतीत जसं लावलं, आणि 8 प्रकारचा स्पर्श आपल्याला माहिती आहे, रिपीट करणार नाही आता मी. नंतर रसनाम कर्म. रसानाम कर्म याच्या शरीरामध्ये रस उत्पन्न होतो. म्हणजे काय? तिक्त, कटू, मधुर, कषाय आणि क्षार धर्माचा असा रस त्या ठिकाणी उत्पन्न होतो. उन्हाळा आला की
घाम निघतो, घाम निघाला की कोणता रस त्या ठिकाणी आहे, क्षार रस उत्पन्न होतो, एखाद्या वेळेला मधुर रसाची निर्मिती, अनेक तऱ्हेचे बदल त्या ठिकाणी शरीरामध्ये देखील रस नामकर्माच्या उदयाने दिसतात. असं दिसतं त्या ठिकाणी आहे, ही वस्तुस्थिती आहे. एखाद्या वेळेला आपण म्हणतो की खूप जळजळ होते आहे, आग होते आहे शरीरात मध्ये, पायाची तळपायाची तळ हाताची आग आग होते आहे, त्यावेळेला तिक्त रसाचा थोडाफार प्रमाणात उदय आहे. आणि बाह्यतः कारणांची काही मालिका मिळाली असेल आम्हाला तशा प्रकारची, असा हा परत निमित्त नैमित्तिक संबंध आहे. नंतर गंध नामकर्म. हॅलो, कुणाला विचारायचं काही? विचारायचंय? यावर प्रश्न आहे कुणाचा काही? नाही नाही. हा. वर्ण नामकर्म. वर्ण नामकर्माचा उदय असताना शरीरामध्ये वर्ण निर्माण होतो. आणि वर्ण देखील 5 तऱ्हेचा आहे. कृष्ण, शुक्ल, नील, पीत आणि रक्त, हे 5ही वर्ण हे कसे आहे? तीर्थंकरांच्या शरीर देखील, म्हणजे तीर्थंकर देखील 5 वर्णात आहे आपले. किंवा आमचा जो ध्वज आहे हाही 5 रंगात आहे. आम्हाला अरहंतादिकांचे ध्यान करायला सांगितले, हेच 5 वर्ण आहे, कारण मुळात वर्ण 5च आहे. आणि तीर्थंकरांच्या बाबतीतही जर आम्ही बघितलं तर 2 तीर्थंकर कृष्ण वर्णाचे, 2 तीर्थंकर शुक्ल वर्णाचे, 2 नील वर्णाचे, 2 रक्तवर्णाचे आणि उरलेले 16 हे पीतवर्णीय तीर्थंकर आहे. तर असे हे तीर्थंकरांचे रंग. आता रंग हा वर्ण नामकर्म हे शुभ आहे की अशुभ आहे, असा जर प्रश्न विचारला तर काय उत्तर राहील? याचं उत्तर असं आहे, दोन्ही आहे. 168 प्रकृती केल्या आम्ही. या स्पर्श रस गंध वर्णाच्या प्रकृती पुण्याच्या याच्यात टाकले आणि पापाच्याही उदयात टाकले. जर देवांना हा उदय आहे तर तो कसा राहील? पुण्यरूप राहील. भोगभूमीत जीवांना आहे तर पुण्यरूप राहील. इकडे नारकी जीवांना स्पर्श रस गंध वर्णाचा उदय कसा राहील? पापरूप. नारकींच्या जीवनात पापरूप किंवा एखाद्या कर्मभूमीच्या जीवनात पापरूप असू शकतो, एखाद्याच्या जीवनात पुण्यरूप असू शकतं. जसं दुर्गंधा नावाची कन्या होती. कोणती कथा? सुगंधश्मीची कथा आहे ना. त्याच्यामध्ये काय झालेलं होतं? ती का दुर्गंध येत होता तिच्या शरीराचा? की ती एका मंदिरामध्ये झाडलोट करण्याचं कार्य करत होती. मंदिरात ती झाडलोट करत होती. एवढ्यात त्या ठिकाणी एक मुनिराज आले आणि ध्यानाला बसले. पूर्वीच्या काही मुनी कुठेही जात होते, कधी पण जात होते. मंदिरामध्ये ध्यानाला बसले. तिने त्या मुलीनी तो कचरा सगळा त्या मुनींच्या तिकडे फेकला. कोणी म्हणजे कथेत तर असंच आहे की तिने अंगावर फेकला, आपण असं समजू अंगावर नाही फेकला, पण त्यांना त्रास होईल अशा रीतीने तो कचरा तिने फेकला. आणि थोड्याच वेळात तिला लक्षात आलं की अरे आपण हे चांगलं काम केलं नाही. तिला पश्चाताप झाला आणि ती परत मुनींचं सामायिक संपलेलं होतं आणि मुनींना जाऊन निंदा करायला लागली की हे वाईट कृत्य माझ्या हातून घडलेलं आहे, मी असं करायला नको होतं वगैरे पश्चाताप झाला. पण ते जे काही कर्म तिने बांधलं ते निकाचित जातीचं बांधलेलं आहे, त्यामुळे तिला ते फळ भोगावं लागलं. नंतर तिने परत मनुष्य पर्याय घेतली. शेठजींच्या घरी जन्म झाला, पण जन्म झाला त्या शरीराला पहिलेपासून दुर्गंधता, कोणी तिच्या जवळ जायलाच तयार नाही, इतका दुर्गंध तिच्या शरीराचा येत होता. काय झालं पर्यवसान? तिने मुनींजवळ जाऊन परत विचारलं की काय असं माझ्यात आहे की असं मला मिळालेलं आहे शरीर. आणि मग मुनींनी तिची कथा सांगितली आणि तिला सुगंधश्मीचं व्रत करायला सांगितलं. सगळी कथा माहिती आहे बाकी. आणि मग तिच्या शरीराचा गंध बदलला. म्हणजे पुण्यरूपही आहे या प्रकृती आणि पापरूप पण आहे. पुण्याचा उदय असेल तर चांगलं आणि पापाचा उदय असेल तर अशी वाईट परिणती त्या कर्माची तिथे आपल्याला पाहायला मिळते.
आणि नंतर गंध आहे. गंध नाम कर्म, की शरीरामध्ये काय उत्पन्न होतो, गंध निर्माण होतो. गंध देखील सुगंध आणि दुर्गंध रूपाच्या. अशा या स्पर्श, रस, गंध आणि वर्ण यांच्या प्रकृती किती झाल्या? उत्तर प्रकृती पाहिल्या तर 20. आणि या 20चे परत शुभ आणि अशुभ दोघांमध्ये टाकलेले आहे. म्हणून पाप प्रकृती 100 आणि पुण्य प्रकृती 68. एकूण ह्या 20 समान पाहिल्या म्हणून याच्यात 20ची संख्या वाढलेली आहे. तर अशा तऱ्हेच्या या कर्म प्रकृती आमच्या शरीरावर इफेक्ट करतात. आणि आमच्या शरीरामध्ये जो बदल होतो आहे, हा बदल आमच्याच नामकर्माच्या उदयात होतो आहे. आणि बाह्यतः त्याला निमित्त कारण असणारच आहे. अशी ही निमित्त नैमित्तिक संबंधाची व्यवस्था जाणायची. इथपर्यंत क्लिअर? आता पुढचं महत्वाचं कर्म आहे अनुपूर्वी नामकर्म. अनुपूर्वी, की ज्याचा उदयाने, हे नामकर्म फक्त विग्रह गतीतच उदयाला असतं, इतर वेळी याचा उदय नसतो. बंद होत राहील, बंद होणं अलग आणि उदय असणं अलग. उदयात ही प्रकृती फक्त विग्रह गतीमध्ये तिचा उदय असतो. म्हणून याच्या उदयाने विग्रह गतीमध्ये पूर्वीच्या शरीराचा आकार राहतो. याला अनुपूर्वी नामकर्म म्हटल्या जाते. म्हणजे समजा एखादा जीव मनुष्य जीव आहे आणि मनुष्य जीव देव पर्याय धारण करणार आहे. देव पर्याय धारण करत असताना त्याला उदय जो राहणार आहे तो देव गत्यानुपूर्वीचा राहणार आहे. देवात तो जाणार आहे म्हणून अनुपूर्वी देव गत्यानुपूर्वी लावायची. आणि शरीराचा जो आकार राहणार आहे, म्हणजे शरीराचा म्हणण्यापेक्षा आत्मप्रदेशांचा जो आकार, आणि तेजस आणि शरीर, कर्म शरीर आहे, या शरीराचा मिळून जो आकार राहणार आहे, कारण औदारिक शरीर सुटलं, वैक्रियक शरीर अजून धारण केलेलं नाही, मधल्या अवस्थेमध्ये आत्म्याला आकार राहणार आहे. आणि हा आकार असणार आहे पूर्वीचं जे शरीर सोडलं त्या शरीराच्या आकार प्रमाण हा आकार असणार आहे. म्हणजे तो जर बसून गेला असेल, म्हणजे त्याची अशी असेल तर तसा आकार राहील. झोपून लेटून गेला असेल तर तशा प्रकारचा त्याचा आत्म्याचा आकार राहील. तर अशी त्याची अवस्था, म्हणजे मनुष्य पर्याय सोडली आहे. मनुष्य एखादा मनुष्य आहे, आलाय का? क्लिअर झालाय का? परत पहा. एखादा मनुष्य गतीतला जीव आहे, संज्ञी पंचेंद्रिय आहे, आणि तो आता तिर्यंच गतीमध्ये झाडाचा जीव मध्ये उत्पन्न होणार आहे. आता त्याची अनुपूर्वी कोणती असेल? त्याला कोणत्या अनुपूर्वीचा उदय आहे? त्याची अनुपूर्वी असणार आहे तिर्यंच गत्यानुपूर्वी. कारण तो तिर्यंच्या आयुमध्ये जन्म घेणार आहे, म्हणून तिर्यंच गत्यानुपूर्वी. झाडांचं कोणतं गती आहे? तिर्यंच गती. म्हणून तिर्यंच गत्यानुपूर्वीचा त्याला उदय आहे. त्याच्या शरीराचा आकार विग्रह गतीत कसा आहे? तर त्यांनी जे मनुष्य शरीर सोडलेलं आहे त्या मनुष्याच्या शरीराचा आकार विग्रह गतीत आहे. क्लिअर? क्लिअर झालं का हे प्रकरण? दीप्ती, क्लिअर झालं का? नाही का दीप्ती? भारतीताई, क्लिअर झालं का? आज भारतीताई पण नाही का? हो, झालं क्लिअर. स्मिता, झालं क्लिअर. झालंय ना क्लिअर? की हा, कोणता आहे अनुपूर्वी? कोणती? जो शरीर पर्याय धारण करणार ती अनुपूर्वी. आणि आकार कोणाचा?
मूळ शरीराचा. शरीराचा. म्हणजे मनुष्य मेला तर मनुष्याच्या शरीराचा आकार, आणि अणुपूर्वी पुढच्या याची. असे हे 4च अणुपूर्वी आहे, कारण 4च गती आहे म्हणून 4 अणुपूर्वी. म्हणून अणुपूर्वीचे भेद आहे 4. नंतर अगुरु लघु. अगुरु लघु मध्ये की याचा उदय असताना या अगुरु, गुरु म्हणजे खूप वजनदार, इतका भारी की पाय ठेवला तर जमिनीला गड्ढा पडेल, इतका वजनदार. वजन म्हणजे असं साधं वजन नाही, साध्या वजनाला गुरु नाही म्हणायचं, तो तर आम्ही लठ्ठपणात भाग धरतो कितीही असेल तरी. पण पाय ठेवला की जमीन त्या ठिकाणी दबेल, अशा प्रकारचा लठ्ठपणा. आणि हलकेपणा केवढा की फूक मारल्यानंतर शरीर उडून जाईल, अशा प्रकारचा हलकेपणा. तर या अगुरु लघु गुणांनी कार्य काय केलेलं आहे की या उदय असताना शरीर लोखंडासारखं अत्यंत गोळ्याप्रमाणे जड आणि कापसाप्रमाणे अगदी हलकं असं शरीर नाही, त्याला अगुरु लघु नामकर्म म्हटलेलं आहे. आता मी प्रश्न विचारते आहे, थोडं आपलं क्लिअर व्हावं, व्हिजन क्लिअर व्हावी या दृष्टीतून ही आपली प्रश्नोत्तरी आहे. अगुरुला हे नामकर्म आहे, आणि आम्ही एक जे लावतो सिद्धांच्या जीवनात पण आम्ही अगुरु लघु गुणाची प्राप्ती झाली, प्रतिजीवी गुणाची प्राप्ती झाली असं म्हणतो. मग आता या अगुरु लघु गुणात आणि सिद्धांच्या अगुरु लघु गुणात काय फरक आहे? फरक समजला की आपलं व्हिजन क्लिअर होईल. सिद्ध या याच्यातून मुक्त ना, उच्च नीच वगैरे असा कोणताच दर्जा राहणार नाही, या सगळ्यातूनच ते मुक्त झालेले आहे. हा हा बरोबर. आणि इथे ती विक्रियासारखं ते गुण विक्रिया नाही म्हणायचं, विक्रिया नाही. इथे तर त्यांच्या शरीराचा तो उदय आहे, नामकर्माचा उदय आहे. आणि तिथे काय आहे, अगुरु लघु गुण प्राप्त झालाय, म्हणजे गोत्र कर्माचा अभाव झालेला आहे. गोत्र कर्माच्या उदयामध्ये जी उच्च आणि नीचता होती ती तिथे समाप्त झाली, म्हणून तो अगुरु लघु गुण सिद्धांचा प्रतिजीवी गुण म्हटला. आणि या ठिकाणी जे अगुरु लघुत्वपणा सांगितलेला आहे हा शरीराश्रित सांगितलेला आहे, की शरीर कसं निर्माण झालंय त्याचं. तर खूप जड पण नाही आणि खूप हलकं पण नाही, म्हणजे ही नामकर्माची प्रकृती आहे. आणि नामकर्माच्या सगळ्या प्रकृती शरीराच्या अपेक्षेने लावायच्या, म्हणून शरीराची अशी प्राप्ती होणं म्हणजे नसणं, अशा प्रकारचं शरीर हे अगुरु लघु कार्य इथे. आणि तिथे गोत्रकर्माच्या अभावामध्ये अगुरु लघुत्व गुण प्राप्त झालेला आहे, तिथे प्राप्त झालेला आहे. आणि इथे अगुरु लघुपणा काय आहे तर हा शरीराश्रित असणारा आमचा जडपणा आणि हलकेपणाचा अभावरूप असं कार्य आहे. क्लिअर? म्हणून मला वाटलं तू रेड हे अर्जंट आहे का, मग कॉल बंद केला आणि मग मला लावला तुला. म्हटलं काही मी आज शुक्रवार विसरले. कुमार मुनींना जे त्यांनी जी विक्रिया केली होती, मग त्यांच्याजवळ हा गुण, त्यांना ते नामकर्म नाही होतं? नाही नाही नाही, त्यांची विक्रिया वृद्धी होती. ती विक्रिया वृद्धी प्राप्त होते, म्हणजे कोणत्याही वृद्धीची जी प्राप्ती होते ती तपश्चर्येच्या माध्यमातून होते. जेव्हा मुनी आत्मलीन असतात, तपश्चर्या करतात, तेव्हा अनेक प्रकारच्या वृद्धी, म्हणजे 64 वृद्धी ऐकले असतील नावं, त्या 64 वृद्धींपैकी कित्येक वृद्धी ह्या मुनीश्वरांजवळ हात जोडून उभ्या राहतात आणि आम्ही तुमच्या वशीभूत झालेला आहे हे त्यांना सांगतात. म्हणजे त्यांना ती वृद्धी प्राप्त होते, म्हणजे त्या माध्यमातून ते वेगळं कार्य करू शकतात. तो विक्रिया वृद्धी झाली, ती तपश्चर्येच्या माध्यमातून मिळते. हा अगुरु लघु नाम कर्म झालं, हे प्रत्येक जीवाजवळ याचा उदय असतो अगुरु लघु नाम कर्माचा. आज आमचं शरीर असं खूप जड नाही किंवा खूप हलकं नाही, हे अगुरु लघु गुणाचं काम आहे. म्हणून हा गुण प्रत्येकाच्या शरीराप्रती असणारा आहे. हा नाम कर्माच्या उदयात सगळ्यांना सगळ्यांना असा प्रकारचा प्राप्त आहे. आणि ती वृद्धी काही जणांना विशिष्ट तपश्चर्येच्या माध्यमातून प्राप्त होते
आणि 7व्या गुणस्थांवरती मुनींनाच वृद्धीची प्राप्ती होते. आणि वृद्धी प्राप्त झाल्यावर जेव्हा त्यांचा उपयोग केला जातो तेव्हाही त्यांचं मुनिपद असतं काहींचं. विष्णुकुमार मुनींना मुनिपदाचा त्याग करावा लागला, कारण त्यांना ते दान हवं होतं, म्हणून त्यांना खालच्या भूमिकेत यावं लागलं. अपरिहार्य कारणाने 700 मुनींचा उपसर्ग दूर करण्यासाठी वात्सल्य भाव ठेवून ते 5व्या गुणस्थानात आले. त्यांनी लंगोट धारण केली ना, म्हणजे त्यांचं गुणस्थान बदललं. त्या ठिकाणी वस्त्र आल्याबरोबर त्यांना 5व्या गुणस्थानात यावं लागलं आणि मग कुठे ते उपसर्ग दूर करू शकले. आणि उपसर्ग दूर केल्यावर परत प्रायश्चित्त घेऊन परत आपल्या 7व्या 6व्या गुणस्थानात ते आरूढ झाले. ती विक्रिया आहे, ती औदारिक शरीराची केलेली विक्रिया म्हणायची त्याला. हा अगुरु लघु नामकर्माचा उदय म्हणायचं. आणि सिद्धांच्या पर्यायीमध्ये गोत्रकर्माच्या अभावात प्रतिजीवी गुण अगुरु लघुत्व हा प्राप्त झाला असं म्हणायचं. हे सगळं वेगवेगळं, प्रत्येकाचं एकमेकात काम करत नाही, सगळ्यांची स्वतंत्रता आहे. ठीक आहे. त्याच्यात बदल होऊ शकते का या नामकर्मामध्ये? हम्म? गुरु लघु नामकर्मात बदल नाही. अगुरु लघु नामकर्मात काय बदल? हा, बदल होईल तर कोणाचं शरीर इतकं जड नाही आहे आणि कोणाचं शरीर इतकं हलकं नाही आहे. थोडाफार बदल होईल, जडत्व कमी होईल, पण सगळ्यांना या नामकर्माचा उदय आहे. एकही जीव सुटला नाही की ज्याला नामकर्माचा उदय नाही आहे. आम्ही म्हणतो एखादं ते फुलपाखरू उडतं, त्याचं शरीर अत्यंत हलकं आहे, पण त्यालाही अगुरु लघु नामकर्माचा उदय आहे. किंवा ते पहिले पहा बुद्धीचे बाल येत होते, अशी त्या छोट्या उडताना दिसत होते आम्हाला. त्याही जीवाला अगुरु लघु नामकर्म आहे. त्याचंही शरीर खूप लघु आहे, पण असंही लघु नाही आहे की जिथे अगुरु लघु नामकर्माचा उदय नाही, तिथे पण तो आहेच त्याला. ठीक आहे. पुढचं कर्म आहे उपघात नाम कर्म. उपघात, ज्याचा उदय असताना अवयव असे उत्पन्न होतात की त्या अवयवांची स्वतःलाच हा घात करून घेतो, हे उपघात नामकर्म आहे. जसे नख खूप आमचे वाढले, झोपेमध्ये आम्ही खाजवलं, काय झालं? आमच्याच नखांच्या माध्यमातून आमचं शरीर रक्तबंबाळ झालं. म्हणजे कोणता नामकर्माचा उदय आला? उपघात नामकर्माचा आला. आणखी असे उदाहरणं कोणते सापडतील आम्हाला? दिसतील का काही व्यवहारामध्ये? अंगठा रक्तबंबाळ होतो, ठेच लागल्यानंतर रक्तबंबाळ होतो अंगठा. हा, ठेच लागली तर दगडाचं निमित्त झालं, ते बाह्य निमित्त झालं, पण आपलेच अवयव, आपल्याच अवयवांनी आपलाच घात होणं. जसं हरिण आहे, खरूच, हो खरूच ठीक आहे, आणि हरिण आहे समजा. हरणाला एखाद्या वेळेला शिकारी मारायला आलेला आहे. हा हरिण रानावनातून फिरतो आहे आणि या हरणाचे शिंग बाह्यवेलीमध्ये अडकतात आणि तो पळू शकत नाही, म्हणजे त्याच्याच शिंगांनी त्याचा घात केला है ना. किंवा एखादी हे आहे, वज्र आहे आणि झाडापासून ते बनलेलं शस्त्र, त्याला दांडा शस्त्र लाकडाचा लावलेला आहे आणि तो लाकडाचा दांडा त्याच्या माध्यमातून ते शस्त्र लाकडालाच कापत आहे. म्हणजे लाकडाचं जीवन मिळालं आहे आणि लाकडालाच तो कापतो आहे. अशा प्रकारचं जे नामकर्म आहे त्याला म्हणायचं उपघात नामकर्म. की असे काही अवयव प्राप्त होतात की त्या अवयवांच्या माध्यमातून त्याचा स्वतःचा तो घात करून घेऊ शकतो किंवा त्याचा घात होतो. जशी कोकिळा पक्षी आहे, कोकिळ पक्षी म्हणा किंवा गाणारे जे पक्षी आहे ते त्यांच्या आवाजामुळे काय झाले? बंदिवासात पडले, म्हणजे त्यांच्या अवयवामुळे त्यांचा घात झाला. पोपट आहे, पोपट स्वतःच्या मधुर बोलण्यानी बंदिवासात पडला. तर असे जे काही आहे आपल्याच शरीराच्या माध्यमातून आपल्याच
याचा घात होणं, हे झालं उपघात नाम कर्म. खूप सारे प्राणी असे आहे की ज्यांचा स्वतःच्याच याच्यातून स्वतःचा घात होतो. आम्ही एक त्याचं कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळ ही म्हण त्याच्यावरूनच आलेली आहे. कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळ म्हणजे काय? कुऱ्हाडीचा दांडा लाकडाचा आहे आणि त्या कुऱ्हाडीनीच काय केलेलं आहे? झाड कापल्या चाललेला आहे. कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळ, असे हे उपघाताबद्दल आम्ही सांगू शकतो. जेव्हा आम्ही या नामकर्माच्या प्रकृती पाहतो तेव्हा आम्ही त्या अनुषंगाने उदाहरण पण आठवायचं, म्हणजे ह्या आमच्या प्रकृती सगळ्या आमच्या पाठ होऊन जातात, तशाही लक्षात राहतात. मग नंतरचं कर्म आहे परघात. उपघात झालं परघात, की ज्याचा उदय असताना दुसऱ्या जीवाचा घात होईल असे शरीर प्राप्त होते, असे अवयव त्यांना प्राप्त होतात. हा आहे परघात नाम कर्म. जसं मांजरीचे पाय आहे, त्याचे नख जे आहे ते स्वतःच्या पिल्लाला अजिबात इजा होऊ देत नाही. इतक्या व्यवस्थित रीतीने ती मांजर त्या पिलांना पकडते की तिच्या पिलांना काहीही दुखापत होत नाही. पण त्याच पिलाला जर कुणी जवळ जाऊन धरण्याचा प्रयत्न केला तर त्याच नखांनी ती दुसऱ्याला ओरबडू शकते. हा आहे परघात नामकर्माचा उदय. उपघात स्वतःच्या अवयवांनी स्वतःचा घात होणे उपघात, आणि परघात जेव्हा प्रोटेक्शन करायचं काम आलं तेव्हा याच नखांनी त्यांनी त्या मांजरीच्या पिलानी दुसऱ्यांना ओरबडलेला आहे. किंवा माकड असतं, माकड काय करतं, जर त्याच्यावर कोणी अटॅक केला तर ते पण अशाच प्रकारचं अंगावर धावून जातं, चवताळतं. तर हे झालं त्यांचं परघात नामकरण. आणि तिर्यंच गतीतील जीवांना बहुतांश सगळ्यांना आपल्या शरीराचं संरक्षण करण्याची शक्ती उपजत प्राप्त झालेली आहे. म्हणून हे परघात नावाचं नामकर्म बहुतेक तिर्यंच गतीतील जीवांमध्ये सर्वांमध्ये आम्हाला दिसतं. प्रत्येक जीव पहा स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्याच्याजवळ स्वतःचीच अशी सामग्री विद्यमान असते. गाय आहे, गायीला तुम्ही जोपर्यंत स्मूथली तिच्या पाठीवरून हात फिरवा ती ठीक आहे, आणि जर तिच्याकडे वाकड्या नजरेने पाहायला सुरुवात केली, म्हणजे वेगळा काही भाव जरी आमच्या मनात आला तरी ती गाय बरोबर ओळखते आणि शिंग उगारून ती चालून येते. तिला जर बांधलं नसेल तर पहा, अगदी निसर्ग याच्यामध्ये आहे, ती बांधलेलं नाही आहे. अशा वेळी बरोबर हे तिर्यंच गतीतील जीव स्वतःचं संरक्षण करण्याची उपजत कला, ती त्यांची कला म्हणजे परघात नाम कर्म आहे. आणि हे तर व्यवहारात आम्हाला नेहमीच पाहायला मिळतं. कुत्रा, मांजर, मुंगूस, उंदीर यांना जर प्राण्यांची सृष्टी जर आम्ही पाहिली तर बरोबर एकमेकांना परघात आणि उपघात अशा नामकर्माचा त्यांना उदय प्राप्त आहे, की बरोबर ते आपलं संरक्षण जीवनात करू शकतात. यावर काही कुणाला प्रश्न? ठीक आहे, पुढचे प्रकरण मला वाटलं होतं की मी पूर्ण करून टाकेल आज, पण सांगण्याच्या डिटेलमध्ये ते पूर्ण होत नाही. पुढे पाहू पुढच्या याच्यात. यावर कुणाला काही प्रश्न आहे? ठीक आहे, स्तुती म्हणू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये तव साहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.